डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च तर्फे सहकार चळवळीत बांबू शाश्वतता आणि समृद्धीची जडणघडण तसेच डेटाच्या आधारे नेतृत्व, धोरणे, नवकल्पना आणि प्रभाव या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषद आणि बांबूकॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवारी दिनांक 7 मार्च रोजी डेक्कन येथील IMDR कॅम्पसमध्ये गोखले इन्स्टिट्यूट शेजारी पार पडला. या प्रदर्शनाला सकाळी 11 वाजता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी भेट देऊन विविध स्टॉलची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांबूच्या पर्यावरणपूरक वापराचे महत्त्व, सहकार क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात बांबू उद्योगाची भूमिका याबाबत आपले विचार मांडले. आपल्या देशाला 2 बिलियन बॅरल इंधनाची गरज आहे. आपल्या देशामध्ये आता जेवढी जागा बगर शेती केली जाती, या सगळ्या जागेमध्ये आपण जर बांबू लावलो तर 6 बिलियन बॅरल इंधन आपण तयार करू शकतो. 2 बिलियन बॅरल आपण वापरू शकतो आणि 4 बिलियन बॅरल आपण जगाला देऊ शकतो. तर ह्याच्या पुढे काय सांगितले, 2015ला पॅरिस मध्ये IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संस्थेने 2015 मध्ये सांगितलं की आता इंधन कुठलं जमिनीच्या पोटातलं इंधन जाळायचं बंद करावं लागणार आहे. म्हणजे जमिनीच्या पोटातलं जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि जमिनीच्या पाठीवरच तयार करावं लागणार आहे. म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधानांनी सांगितले की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. आणि ही ऊर्जा शेतीमधून तयार होण्यासाठी या बजेटमध्ये फार मोठ्या प्रमाणातल्या घोषणा झालेल्या आहेत, तरतूद पण झालेली आहे. सर्जनशील न्यूज.